या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259. समाजात शिक्षकाचं स्थान आदराचंच असतं. कवी माधव पवार यांचं वक्तव्य. काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्र राज्य व सुरवरम प्रताप रेड्डी तेलुगू विश्वविद्यालय मंडली व्यंकट कृष्णाराव हैदराबाद 2025 पुरस्कृत उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती म्हणजेच शिक्षक दिनानिमित्त अशोक चौक सोलापूर येथील तेलुगू भाषा अभिवृद्धी ग्रंथालयमच्या सभागृहात सायंकाळी 6 वाजता भव्य कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रथम श्रींची प्रतिमा तेलुगू तल्ली व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी काव्यपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्माकर कुलकर्णी, अध्यक्ष माधव पवार, ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, उपाध्यक्ष बालराज बोल्ली, सचिव तिप्पण्णा गणेरी, काव्यप्रेमीचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, राज्य सचिव कालिदास चवडेकर, राज्य कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे यांची उपस्थिती होती. यानंतर काव्यप्रेमी शिक्षक मंचतर्फे कालिदास चवडेकर यांनी तर ग्रंथालयातर्फे अध्यक्षांनी प्रस्तावना केली. प्रमुख पाहुणे पद्माकर कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात समाजात शिक्षक हा महत्वाचा घटक असून त्यांचं ज्ञानदानाचं कार्य वाखाणण्याजोगं आहे असं मत व्यक्त केलं. तर ज्येष्ठ कवी माधव पवार यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात शिक्षक विद्यार्थी घडवण्याचं महत्वाचं कार्य करत असून समाजात त्याला अजूनही आदराचं स्थान आहे असं मत व्यक्त केलं. त्यांच्या मृत्यू कवितेनं रसिकांच्या मनात घर केलं. यानंतर तेलुगू कवी ओगण्णा देवनपल्ली, डॉक्टर प्रियांका महेंद्रकर यांनी तेलुगू कविता सादर केली. तर शंकर कांबळे, भगवान चौगुले, मयुरेश कुलकर्णी, प्राध्यापक नरेंद्र गुंडेली, कालिदास चवडेकर, आनंद घोडके, सुरेश निकंबे, दत्तात्रय इंगळे, जमालुद्दीन शेख, शैलेश उकरंडे, चंद्रप्रकाश यनगुंडी, लक्ष्मीकांत बिराजदार, आयुब नलामुंदू, प्राध्यापक बालाजी गोप, नागेंद्र मानेकरी, जावेद शेख, सुभाष सुरवसे, कृष्णा शिंदे, श्रीमंत कोळी तसेच सौ रेणुका बुधारम, सौ रजिया जमादार व प्राध्यापिका दुर्गा जोशी या सर्वांनी मराठी कविता सादर केल्या. कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी आपल्या भारदार सूत्रसंचालनाला रसिकांना मंत्रमुग्ध केलं. शेवटी श्रीमंत कोळी यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमासाठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल विजया लक्ष्मी गुडूर, पुरुषोत्तम बुधारम, किसन आडम, इस्माईल जमादार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.